भारत आणि बांगलादेश, आत्ताचे पंतप्रधान तर व्हेजिटेरियन आहेत, पण याच्या आधी काय व्हायचं, शेख हसीना, तर त्या हिल्सा मासा म्हणून बांगलादेशमध्ये फार फेमस आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी पावसाळ्यात तो बांगलादेश म्हणजे समुद्रातून जर्नी चालू करतो गंगा नदीतून, आणि तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहत पोहत येतो, अगदी बिहारपर्यंत येतो. तर हिल्सा मासा बांगलादेशमध्ये फार फेमस आहे. तर ते हिल्सा मासे दरवर्षी भारतीय पंतप्रधानांना भेट म्हणून बांगलादेशकडून पाठवले जायचे. हिल्सा मासा एवढा कल्चरली इम्पॉर्टंट आहे बंगालमध्ये. आता सरकार बदललं, थोडंसं आपण म्हणू शकतो धार्मिक रॅडिकल सरकार आलेलं आहे बांगलादेशमध्ये, किंवा लोक रॅडिकल झालेले आहेत. अशा काळात ज्यावेळी रिव्हॉल्युशन झालं किंवा शेख हसीना सरकार उलटवून टाकलं, तर जनरली भारतद्वेषी लाट बांगलादेशमध्ये तयार झालेली आहे. तर तिथल्या काही मंत्र्यांनी अशी एक्साइटिंग विधानं केली की या वर्षी आम्ही भारताला हिल्सा माशाची निर्यातच करणार नाही. नंतर ते माघारी घेतलं, कारण साहजिक आहे की त्याच्या मागे जे अर्थकारण दडलेलं आहे त्यामुळे ते सस्टेन होऊ शकत नव्हतं. तो हिल्सा मासा भेट देणं एवढं प्रतिकात्मक होतं. सरकार बदलल्यानंतर त्यांची प्रायोरिटी होती की भारताला आम्ही देत नाही हे सांगण्याचं, म्हणजे की तो द्वेष प्रकट करण्याचं साधन काय, तर ते अन्न.